गरजेचं आहे. चला दोन्ही टीमने मान्य केलंय. थँक्यू सो मच. आणि होते मॅचला सुरुवात. सलामीची जोडी मंगेश भोईर आणि त्याच्या बरोबरीने गेलाय प्रदीप भोईर आणि पहिलं षटक घेऊन आलाय प्रमोद आणि प्रमोदच्या पहिल्याच बॉल वरती आलाय खणखणीत दणदणीत ऑन साइडला षटकार. आणि धाडसी निर्णय ढोके टीमने घेतला बॅटिंग करण्याचा आणि पहिला मध्ये शॉट फाईन लेग सर्कल मध्ये आणि एक शॉट स्क्वेअर लेग तो देखील सर्कल मध्ये. प्रमोद लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. त्या ठिकाणी दोन क्षेत्ररक्षक जात आहेत प्रयत्न करतायत. थोडंसं फंबल त्या ठिकाणी झालं आणि जिथे फक्त सिंगल धाव होती तिथे मिळतात या धावा 2 आणि या 2 धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतंय ते 8 या आकड्यावरती. 8 धावा धाव फलकावरती येत आहेत. तीन चेंडूचा खेळ संपला. 8 धावा धाव फलकावरती. प्रमोद लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिल्या षटकामध्ये आपण त्याला बघतोय ढोके टीमच्या अगेन्स्ट. चांगली सुरुवात ढोके टीमची प्रथम बॅटिंग करत असताना. हा चेंडू चांगला फटका ऑन ड्राईव्हचा बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्यांनी फिल्डिंग या ठिकाणी केली आहे. चेंडू मिड विकेटला जातो. एक धाव इथे मिळते आहे आणि या एका धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 9 या आकड्यावरती. स्वर्गवासी बाळासाहेब क्रीडा नगरी तमनाचं हे मैदान काल मोठ्या संख्येने प्रेक्षक या मैदानावरती उपस्थित होते. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण आजच्या या डे नाईटच्या खेळामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. सगळीकडे भगवमय वातावरण आणि त्याचं कारण आहे आदरणीय संतोष शेठ भोईर यांच्या नावारूपाला आलेली स्पर्धा जिल्हा प्रमुख चषक 2024 हे देखणं पर्व. प्रमोद लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिल्या षटकामध्ये आपण त्याला बघतोय 4 ओव्हरची मॅच आहे. एकच षटक हे पांढरडरी पॉवर प्लेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल तो ढोके टीमच्या बाजूने. हा चेंडू चांगला फटका मिड विकेटला फिल्डर आहे आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू जातोय षटकार. नक्कीच या स्पर्धेमध्ये असेल उद्याच्या रात्रीमध्ये मला असं वाटतं त्यांची उपस्थिती असेल कारण हे प्रेम आहे. तमनातकरांवरती असलेलं प्रेम आपल्याला दरवर्षी दिसतं. प्रत्येक वर्षी तुम्ही तमनाची स्पर्धा बघा आमदार साहेबांची उपस्थिती नक्कीच तुम्हाला बघायला मिळते. हा 6 धावा मिळतात या चेंडूवरती धाव फलक जाऊन पोहोचतंय 15 वरती. शेवटचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अपील आणि पायचीत बाद पहिला धक्का ढोके टीमला. शिव व्याख्याते जे महाराष्ट्रामध्ये मोफत व्याख्यान करत असतात ते सन्मान्य अक्षयजी तिखंडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी या स्पर्धेचे प्रणेते रवींद्रजी भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अक्षयजी तिखंडे साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. शिव व्याख्याते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोफत व्याख्यान त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकण्यास मिळतं. ते अक्षयजी तिखंडे साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. पहिलं षटक संपलंय. धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 15 या आकड्यावरती. आघाडीचा एक फलंदाज जो सलामीला गेला चांगली बॅटिंग करत होता तो बाद होते प्रदीप आणि त्याच्या जागेवरती गेला आहे तो रुपेश भोईर. रुपेश भोईर यानंतर मार्केवाडी आणि कोल्हारे ही लढत ई ग्रुपची ती लढत आहे. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय धनराज.
पहिल्या मॅच मध्ये आपण बघितली वावलोली आणि बाजारपेठ कर्जत त्यामध्ये जिंकली वावलोली. त्यानंतर पिंपलोली आणि नेवाळी त्यामध्ये जिंकली पिंपलोली. चिंचवली आणि मुद्रे याच्यामध्ये जिंकली चिंचवली. आणि आता चालू असलेली मॅच ढोके आणि त्यांना फाईट करतात गणेगाव. या ग्रुपची शेवटची मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय धनराज. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील आता संपलेत. स्वीपर कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग असे 5 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत. एक शॉट एक्स्ट्रा कव्हर गली फ्लाय स्लिप शॉट फाईन लेग सर्कलमध्ये. चांगला बॉल फुल्लर लेनचा बॉल ऑन ड्राईव्हचा चांगला फटका लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. एकच धाव इथून मिळतीये आणि या एका धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय डोके टीमचं 16 धावा धाव फलकावरती. आज डोके टीम आपण बघतोय गोरसई बी ची जर्सी त्यांनी परिधान केली आहे. तसा खेळ ते करतील का? कारण एक धाडसी निर्णय त्यांनी घेतला. टॉस त्यांच्या बाजूने गेला. लगेचच बॅटिंग करण्याचा निर्णय. काल पळसरी टीमला आपण बघितलं अशी कामगिरी करताना. टॉस ते जिंकत होते. बॅटिंग ते करत होते. चांगलं टार्गेट सेट करत होते. ते डिफेंड देखील करत होते. तशी कामगिरी डोके टीम या मॅच मध्ये करेल का? धनराज राईट आर्म अराउंड विकेटने चांगला फटका ऑन साइडला फाईन लेगच्या दिशेने लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर व्यासपीठाच्या दिशेने आलाय हा चौकार. चार धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 20 वरती. 20 धावा धावफलकावरती येतात. धनराजवरती आक्रमण इथे चढवलंय. चांगल्या धावफलकाने दिशेने वाटचाल सुरू आहे ढोके टीमची. कारण सुरुवातीलाच पहिल्याच बॉलवरती षटकार आला आणि तिथून जे काही मोमेंटम मिळालं ढोके टीमला ते कॅरी फॉरवर्ड करत असताना या दुसऱ्या षटकामध्ये. धनराज अराउंड विकेट. हा चेंडू अतिरिक्त बाउन्स चेंडू धावफलक जाऊन पोहोचलाय 20 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावर. 4 ओव्हरची मॅच. 40-45 पर्यंत जाण्याचा मानस डोके टीमचा जरूर असेल. वारंवार वेळ खर्च केला जातोय. बघा एक सूचना तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. 20 मिनिटाचा अवधी आम्ही तुम्हाला दिलाय. त्याच्यामध्येच तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे. हा चेंडू चांगला फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला लावून तो कार्पेट डीप मध्ये फिल्डर आहे. एकाच ऍक्शन मध्ये थ्रो आपण बघतोय. चांगली फेकी बघायला मिळाली. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. एकच धाव इथून मिळते आणि या एका धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 21 या आकड्यावरती. 21 धावा धाव फलकावरती. डे नाईटची स्पर्धा बरोबर 4 वाजता मॅचेसला सुरुवात होते. हे तमनाथकरांचं नियोजन आहे आणि या नियोजनामध्ये नक्कीच शिस्त. जितकं चांगलं आयोजन तुम्हाला दिसते तितकीच चांगली शिस्तीची स्पर्धा म्हणून दरवर्षी नावारूपाला येत असते. धावफलक 21 वरती पोहोचलंय. धनराज पुनश्च बॉलिंग मार्क वरती तयार. हा चेंडू चांगला बॉल परंतु लाईन चेक केली पंचांनी. व्हाईट बॉलचा इशारा दंडित केले धनराजला. एक अवांतरची सिंगल ऍड होते. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 22 या आकड्यावरती. 22 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय ढोके टीमने. एक आगळा वेगळा निर्णय. धाडसी निर्णय. हा चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न परंतु कंप्लीट धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 23 या आकड्यावरती. एक गडी बाद जरूर झाला परंतु धाव फलक जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. असा जर धावत राहिला 45-50चा धाव फलक उभा राहू शकतो फर्स्ट इनिंग मध्ये. कारण हेच टार्गेट सेट करण्यासाठी ढोके टीमने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तिसऱ्या ओव्हर मध्ये येतोय गणेगाव टीम कडून अभिजित. सिरसे एंड कडून अभिजित येतोय. एक स्वीपर कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर आपण बघते लॉंग ऑफच्या दिशेने. एक स्वीपर कव्हर लॉंग ऑन मिड विकेट. एक डीप स्क्वेअर लेग अशी 5 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर. चला कोल्हारे आणि मार्केवाडी बी आपण टॉस साठी लगेच रिपोर्ट करायचंय. हा ट्रॅकर बॅकफुटला जाऊन ऑन साइडला फटका चांगला आहे. दमदार षटकार.
जेव्हा मराठा भडकतो ना ते दृश्य सगळ्यांनीच बघितलंय, त्यामुळे त्यांच्या नादाला लागू नका. धावा फलक जाऊन पोहोचतंय ते 29 धावा धाव फलकावरती. हा ट्रॅकर स्विच हिटचा देखना फटका, सलगचा दुसरा ठोकलाय षटकार. या स्पर्धेमध्ये षटकार हॅट्रिक तुम्हाला बघायला मिळेल का, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. सलगचा दुसरा षटकार ठोकलाय बॅट्समन मंगेशने, जो सलामीला दाखल झालाय आणि आता त्याला चेंडू मात्र फुटबॉल सारखा दिसतोय. धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 35 या आकड्यावरती. 35 धावा धाव फलकावरती. जे कोणी करू शकत नाही ते सखल मराठा समाजाने करून दाखवलंय. भव्य दिव्य रॅली. हा चेंडू षटकारांचे हॅट्रिक करण्याचा प्रयत्न खरं तर जरूर होता, परंतु मिस टायमिंग आहे. लॉंगॉनच्या दिशेने फटका खेळण्यात आला. एकच धाव येथून मिळती आहे ती मंगेशला आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतंय ते 36 धावा धाव फलकावरती. 36 धावा धाव फलकावरती. चला मार्केवाडी बी आणि कोल्हारे दोन्ही टीमच्या कॅप्टनला माझी शेवटची पुकार आहे की आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये लगेच रिपोर्ट करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही करणार आहोत टॉस. त्याच्या आधी तुम्हाला आमच्या टॉस बॉक्स मला रिपोर्ट करायचं आहे विथ ड्रेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आणि कंपल्सरी चेसिंग. हा चेंडू बाकफुटला जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी अपील त्या ठिकाणी झाली. अपीलमध्ये उत्साह फार जास्त, कॉन्फिडन्स कमी आणि त्याचंच कारण की काय हा निर्धाव चेंडू मात्र बघायला मिळतोय. धावफलक तिथे स्थिरावलाय. एकूण 36 धावा धावफलकावरती. या षटकाचा जर एकंदरीत विचार आपण केला, धीरज पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आणि त्यानंतर त्याचं देखील कमबॅक. हा चेंडू ऑन साइडला फटका चांगला आहे आणि त्या ठिकाणी आहे फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपला जातोय. फलंदाज बाद रुपेश. टीमला या मॅच मध्ये धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 36 आणि नवीन बॅट्समन रवी भोईर इन ॲट 4. रवी भोईर जातोय 4थ्या क्रमांकावरती. एक महत्वपूर्ण पोझिशन. चांगले बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली रुपेशची. तितकी 7 मंगेश एका बाजूने किल्ला लढवते. डोके टीमसाठी सलामीला गेला. पहिलाच बॉलवरती त्यांनी जसा षटकार मारला ना, सगळ्यांना प्रश्न पडला की ही हाय स्कोरिंग मॅच होते की काय. आणि त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले. तब्बल 3 षटकार त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळतात. धावा फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 36. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. विलंब करू नका, कारण 20 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये इनिंग संपणं फार गरजेचं आहे. चला दोन्ही टीम आपण टॉससाठी या. मार्केवाडी आणि कोल्हारे इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करणार आहोत. स्ट्रायकर एंडला गेला तो रवी भोईर, लेफ्ट हँडेड बॅट्समन. हा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा कोणताही इशारा येते येत नाहीये. हा डॉट बॉल षटक क्रमांक 3 इथून संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 36 धावा धाव फलकावरती. बाराची सरासरी राखण्यामध्ये यश आले. चला टीम मीटिंग नको गणेगाव टीम, प्लीज टीम मीटिंग नको. बराचसा वेळ तुमच्या माध्यमातून खर्च केला जातोय. 20 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट होणं फार गरजेचं आहे. 3 षटकं संपली. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 12च्या धाव गतीने 36. आघाडीचे फलंदाज बाद झाले 2. प्रदीप आणि रुपेश आणि मंगेश आणि रवी भोईर ही जोडी डोके टीमसाठी आपण बघतोय. टिटवाळा बदलापूर वरून आलेला हा संघ ढोके आणि गणेगाव
आणि कर्जत तालुक्यामधून आलेला हा गणेगाव संघ. एका बाजूला ठाणे जिल्हा, दुसऱ्या बाजूला रायगड जिल्हा, एकमेकांच्या विरोधात आपल्या आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करतात. शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय विशाल. विशाल आलाय तमनाथ विलेज एंड कडून. शेवटचं ओव्हर, शेवटचे षटक, स्लॉगवरचे षटक. वारंवार फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत. एक स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग असे 5 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर आता तैनात होय. हा चेंडू आडवा पाटणं खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय. एक धाव कंप्लीट, दुसरा धावा संख्येचा प्रयत्न आणि यस, ती देखील कंप्लीट. काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते मंगेश आणि त्याच्या बरोबरीने रवीची. आपल्या गावासाठी ते झुंजतायत, धावा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या 2 धाव संख्येने धावफलक जाऊन पोहोचतंय. 38 धावा धावफलकावरती. 38 धावा धावफलकावरती आल्यात. संघर्ष मात्र सूर्य मंगेशचा. 12च्या धावगतीने धावा बनवल्या जात आहेत आणि असा जर धावत राहिला तर 50 पर्यंत जाऊ शकतो हा संघ. मजा येईल या सेकंड इनिंग मध्ये देखील. स्ट्रायकर मंगेश, समोर विशाल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सरळ बॅट मधून धावा येत असताना आडवा बॅट मधून धावा आणण्याचा प्रयत्न केला जातोय मंगेशचा. हा असफल ठरला. डॉट बॉल मात्र येतो या स्लॉगवरच्या षटकामध्ये. शेवटच्या षटकामध्ये धावफलक तिथे स्थिरावलाय. ते 38 धावा धावफलकावरती. 38 धावा. हा चेंडू भन्नाट वेगाने सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर कोणतीही उसळी चेंडूने घेतली नाही, सरळ विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणखी एक निर्धाव चेंडू येतोय. धावफलक तिथे स्थिरावलाय ते 38 आकड्यावरती. अजय बुंदाटे, आपण कुठे असाल तर आमच्या स्टेजवरती आपण या. टीम तुम्हाला शोधते. अजय बुंदाटे. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल. विशाल मात्र कमबॅक करतोय गणेगाव टीम साठी. सलगचे 3 निर्धाव चेंडू टाने टाकलेत. प्रेशराईज झालाय मंगेश. मंगेशने चांगली बॅटिंग केली आहे. अगदी तो सेट आहे, फुटबॉल सारखा त्याला चेंडू दिसतोय, परंतु मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये वारंवार डॉट बॉल मात्र खेळले जात आहेत मंगेशच्या बाजूने. कमबॅक मंगेशला देखील आता करावं लागेल. चांगली बॉलिंग विशालची. उर्पिश बॉल डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनच्या दिशेने एक सिंगल इथे मिळते. दुसरा धाव संख्येचा प्रयत्न मंगेश करतोय आणि इथे मात्र एका फलंदाजाला परतावं लागेल. यस, रवी बाद होते रनआउटच्या स्वरूपात. धक्का क्रमांक लागलाय 3रा. विनंती करतो की आपण टॉस बॉक्सला लगेच रिपोर्ट करा. कोल्हारी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. मी मार्केवाडी या टीमला विनंती करतोय, शेवटचा कॉल आहे की आपण टॉस साठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यावं. बॅटिंग साठी गेलाय परेश भोईर. शेवटचे काही चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल आहे विशाल. चांगली बॉलिंग विशालची. हा चेंडू चांगला फटका, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये मारण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मंगेश करतोय आणि इथे आता 3री धाव देखील कंप्लीट. 5चा इशारा येणं अपेक्षित असेल. चला, 5 धावा, 3-2. यस, 2 धावा मिळतात आणि 2 धावा संख्येने 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 41 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी 24 चेंडू आणि 42चं टार्गेट सेट केलंय. चला, मार्केवाडी आणि कोल्हारी टीम आपण टॉस साठी रिपोर्ट करा. कोल्हारी टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. मी मार्केवाडी टीमला विनंती करतो की आपला कॅप्टन आपण त्वरित आमच्या टॉस बॉक्स मध्ये पाठवा. 24 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज, परंतु कसा पाटला होईल याच्या आधी आपण जाऊया आमच्या डीजे कडे.
की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. शंकरजी बासे यांचं या ठिकाणी आगमन. मार्केवाडी आणि कोल्हारे शेखरजी बासे यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. चला मार्केवाडी टीमचा कॅप्टन टॉस साठी आपण लगेच या. आणि गणेगाव टीम आपले फलंदाज देखील पाठवा. तमाम लाडक्या रसिकांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. आदरणीय संतोष शेठ भोईर शिवसेना रायगड जिल्हा जिल्हा प्रमुख आणि त्यांच्याच नावाने साकारण्यात आलेली स्पर्धा सन्माननीय रवींद्र भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेली स्पर्धा. सन्मान्य कांचनजी जाधव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. सन्मान्य कांचनजी जाधव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील स्वागत आपण करूया जिल्हा प्रमुख चषक 2024 मध्ये. आणि जाऊया मॅच कडे. 24 चेंडू आणि 42चं टार्गेट मात्र सेट केलंय. बराचसा दूरवरचा प्रवास करून डोके संघ आपल्याला या तमनाच्या रजनी स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय. खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक आपण केलं पाहिजे. जी वेळ आयोजकांनी त्यांना दिली त्या वेळेमध्ये ते उपस्थित झाले. आणि दुसऱ्या बाजूला कर्जत तालुक्यामधला हा संघ गणेगाव, अगदी आपण बघितलं 3 षटकांमध्ये ज्यावेळेस खेळ झाला त्यावेळेस एक दबदबा निर्माण केला होता डोके टीमने. परंतु जसं षटक आलं विशालचं आणि त्या षटकामध्ये फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या. आणि जे मोमेंटम क्रिकेटमध्ये आपण वारंवार उल्लेख करतो की मोमेंटमला फार महत्व आहे, ते मोमेंटम आता शिफ्ट झालंय गणेगाव टीमच्या बाजूने. ते कॅरी फॉरवर्ड होईल का? मार्केवाडी टीम देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यावं. मी सन्मान्य शेखरजी बासे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. शेखरजी बासे यांच्या शुभ हस्ते आम्ही करतो टॉस. आमच्या व्यासपीठावरती मार्केवाडी बी आणि कोल्हारे या 2 टीम दरम्यान बरेचसे पाहुणे आमच्या या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी घेतोय. पोलीस मित्रमंडळ संघटना युवा अध्यक्ष कर्जत तालुका सन्मान्य हेमंतजी कदम आमच्या व्यासपीठावरती आहेत. मी विनंती करतो या स्पर्धेचे प्रणेते रवींद्रजी भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती करावा. हेमंतजी कदम यांचा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सलामीची जोडी गणेगाव टीमची किशोर आणि नितेश. 24 बॉल आणि 42चं टार्गेट. आणि बॉलिंग ट्रॅक वरती मंगेश. चांगला फटका मिड विकेटला फिल्डर आहे डीप मध्ये. एकच धाव मिळते. गणेगाव टीमचा अकाउंट खुलं झालंय. श्री गणेशा धाव संख्येचा गणेगाव टीमच्या. बघा मैदानावरती जी ओव्हरहेड वायर आहे, जर तिला चेंडू स्पर्श झाला तर कॅरी ऑन केला जाईल. जर षटकार गेला तर षटकार, विकेट गेली तर विकेट, चौकार गेला तर चौकार. आमच्या व्यासपीठावरती शाखा प्रमुख तिवरेचे विलासजी कदम साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतोय रवींद्रजी भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील सन्मान मुख्य व्यासपीठावरती करावा. चांगला बॉल बघायला भेटते. मंगेश लोकल बॉय. त्याचबरोबरीने आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय शेखरजी बासे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती करतोय सन्माननीय रवींद्रजी भोईर यांना.
सन्मान्य शेखरजी बासे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. लोवर फुल टॉस बॉल लॉंग ऑफ ला फिल्डर घेतली झेल आणि पहिला धक्का गणेगाव टीमला लागतोय. बॅट्समन बाद नितीश. त्याचबरोबरीने सन्मान्य कांचनजी जाधव आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी रवींद्रजी भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते आपण त्यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. सन्माननीय कांचनजी जाधव यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. त्यांचं देखील मनोपूर्वक स्वागत. काल आम्ही आवर्जून उल्लेख केला की रवींद्रजी भोईर या स्पर्धेचे प्रणेते आणि ज्यांच्या संकल्पनेतून आम्ही ही स्पर्धा मांडली आहे जिल्हा प्रमुख चषक. काल शेवटच्या मॅचपर्यंत या व्यासपीठावरती ते उपस्थित होते. क्रिकेटवरती असलेलं प्रेम, कोणतीही स्पर्धा तमनाच्या मैदानावरती असू दे, मग बक्षिसांची खैरातच्या माध्यमातून लावली जातात आणि या स्पर्धेचं स्वप्न त्यांनी बघितलं आणि ते स्वप्न सत्यामध्ये उतरत असताना सन्मान्य संतोष शेठ भोईर यांच्याच नावाने साकारण्यात आलेली स्पर्धा जिल्हा प्रमुख चषक 2024 हे देखणं पर्व आपण एन्जॉय करतोय. नवीन बॅट्समन गेला तो प्रमोद. प्रमोद गेलाय. आजच्या दिवसामध्ये संदीपजी गायकवाड त्याचबरोबरीने योगेश ढोळे यांचा आवाज आपण ऐकताय. समीरजी सोमने यांची देखील उपस्थिती तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल. काल आज स्वर्गवासी बाळासाहेब कोल्हारे टीमचा कॅप्टन आपण या. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर रवी त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 2 या आकड्यावरती. 42चं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. खरं तर टार्गेट मोठंही आहे छोटंही आहे. फाईट होऊ शकते कारण सुरुवात चांगली केली आहे ती मंगेशने या मॅच मध्ये. P1चे षटक बॅटिंग त्यांनी चांगली केली. बॉलिंग देखील तो चांगला करतोय. बराचसा दूरवरचा प्रवास करून ही टीम इथे दाखल झाली आहे आणि त्यांचा चांगला खेळ कर्जतकरांना बघायला मिळतोय. चांगला बॉल स्विंगिंग यॉर्कर बघायला मिळतोय. फुल्लर लेनचे चेंडू सातत्याने मंगेश टाकतोय आणि त्याचा रिझल्ट देखील त्याच्या फेवरमध्ये जातोय. आणखी एक डॉट बॉल. धावफलक तिथे स्थिरावलंय ते 2 वरती. नेक्स्ट मॅच मध्ये मार्केवाडी आणि त्यांना फाईट करतील कोल्हारे. मजा येईल त्या मॅच मध्ये. ई ग्रुपचे मला असं वाटतं ते दोन्ही संघ. त्यानंतर एक्सल आणि तिवरे. आणखी एक फुल्लर लेनचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट मारण्याचा प्रयत्न करतो. डायरेक्ट हिट जसा झाला तसा गल्लीमध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि 1 धावसंख्येने षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपतंय आणि 42चा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त धावा जाऊन पोहोचल्यात त्या 3. 18 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज. डीजे चमचमची ट्रॉफी अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर आहे. सन्माननीय रवींद्रजी पुंडलिक भोईर यांच्याकडून ही आम्हाला प्राप्त झाले. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000 कॅश प्राईज आणि चमचमची ट्रॉफी ती देखील आम्हाला रवींद्रजी भोईर यांच्याकडून उपलब्ध झाले. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 कॅश प्राईज ती देखील आम्हाला रवींद्रजी भोईर यांच्याकडून उपलब्ध झाले आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय समीरजी गुरव यांच्याकडून आम्हाला हे पारितोषिक प्राप्त झालं आहे. सर्व ट्रॉफीज आपण बघते. पार्टी ग्रुप आणि संपूर्ण पार्टी ग्रुप काल आम्हाला या व्यासपीठावरती दिसला. त्यांचे अध्यक्ष त्यांचे खजिनदार हे सगळे या ठिकाणी उपस्थित होते. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय फिरकीपट्टू रवी. हा चेंडू चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने. वाडिश लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय. एकच धाव मिळतीये गणेगाव टीमला आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 4 या आकड्यावरती. अद्याप तरी दबदबा राहिला या मॅच मध्ये डोके टीमचा. प्रथम सत्रामध्ये टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय कारण त्यांना विश्वास त्यांच्या गोलंदाजांवरती आहे की या धावा आम्ही डिफेंड करू शकतो. सुरुवात चांगली केली मंगेशने आणि त्याच्या पाठोपाठ रवी फिरकीपट्टू तो देखील चांगली कामगिरी करतोय. पहिला बॉल तर चांगला पडलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 4 वरती आणि आता इथून धावा ऍक्सेलरेशन करावं लागेल गणेगाव टीमला. फिल्डिंग मध्ये बराचसा चेंज.
फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपलेत. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला प्रॉपर फिल्डर त्या ठिकाणी आहे. डीप मध्ये एकच धाव मिळते. चांगली फिल्डिंग ढोके टीमच्या माध्यमातून आणि प्रत्येकाला सपोर्ट प्रत्येक जण करतो. एकच धाव इथे मिळते आणि या एका धावा संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावरती. 5 धावा 42चं टार्गेट. लो स्कोरिंग मॅच नेहमी शेवटच्या मोमेंट पर्यंत जातात. सगळ्यांनाच वाटलं की 10ची सरासरी गणेगाव टीम सहजरित्या याचा पाठलाग करेल, परंतु कुठेतरी मॅच आता फसली आहे. कारण धावा मात्र थांबवल्यात. त्या थांबल्यात नाही तर थांबवल्यात ढोके टीमने. रवी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल लाईन चेक केली पंचांनी आणि दंडित केलं लगेचच रवीला आणि अवांतरची सिंगल ऍड होते धाव फलकावरती. धाव फलक जाऊन पोहोचतोय 6 या आकड्यावरती. धावा कशाही येऊ दे, शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. संदीपजींना देखील माहिती आहे आणि त्या धावा बनवण्याचा प्रयत्न आता गणेगाव टीमला करावा लागेल. कारण कर्जत तालुक्यातील ही टीम दुसऱ्या बाजूला अगदी लांब ओव्हरचा प्रवास करून ढोके संघ दाखल झालाय आणि गणेगाव टीमला देखील या मॅच मध्ये वापसी करावी लागेल. इथे रनआउटची विकेट सॅक्रिफाईस करून टाकली आहे ती गणेगाव टीमने. बघतो सगळे सन्मान चिन्ह आम्हाला पुरस्कृत केले सन्मान्य चंद्रकांतजी लक्ष्मण भोईर यांनी. त्याचबरोबर सगळ्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपण बघतो त्या आम्हाला पुरस्कृत केल्या राजेजी मोडक यांनी. आणि उद्याच्या रात्रीमध्ये रायगड भूषण आणि खास प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आपण बघतोय एकनाथजी माळी यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा तुम्हाला उद्याच्या रात्रीमध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं बघायला मिळेल. मला असं वाटतं 3 वर्षापूर्वी याच रजनी स्पर्धेमध्ये एकनाथजी माळी यांचं संगीत आपण ऐकलं आणि उद्याच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि देवाने सांगितलं की उद्याच्या रात्रीमध्ये तुम्हाला बऱ्याचशा मोठमोठ्या संघ या मैदानावरती बघायला मिळतील. त्यांचा खेळ पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक तुम्हाला उद्या स्वर्गवासी बाळासाहेब क्रीडा नगरीमध्ये बघायला मिळतील. आणखी एक चांगला बॉल अगदी नाचवलंय रवीने आपल्या फिरकीने. धावफलक तिथे सिरावलंय. ते 6 धावा धावफलकावरती. 6 धावा. हा चेंडू पंचांचा वाईट बॉलचा इशारा, कारण लेफ्ट हँडेड बॉलर गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर आउट स्विंगर एक नॅचरल स्विंग आणि जास्त चेंडूने वळण घेतलं आणि त्याचंच कारण की काय हा बॉल वाईट आहे. धावफलक 7 वरती पोहोचतोय. ओरपिच बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे आणि इथे कॅच ड्रॉप मात्र इथे होते. 4 धावा मिळतात. आता जे मोमेंटम मिळालंय ते कॅरी ऑन करेल का याकडे देखील लक्ष असेल आणि या 4 धाव संख्येने धावफलक जाऊन पोहोचतंय ते 11 धावा धावफलकावर. मिसफील्ड झाली. 4 धावा आल्या. चुकी झाली ढोके टीम कडून पहिली या सामन्यामध्ये. धावफलक जाऊन पोहोचलंय 11 वरती. 42 टार्गेट. आणखी संघर्ष करायला पाहिजे. उरपिच बॉल आणि मोमेंटमला फार महत्व आहे. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर जसा आला चौकार मिसफील्डचा आलाय आता षटकार. मराठा 10 लाख मराठा आणि त्याचं कारण आपण बघते जे काही मनोज जरांगे पाटील साहेबांच्या माध्यमातून जे आंदोलन करण्यात आलं ते नक्कीच यशस्वी होताना आपल्याला बघायला मिळते. या 6 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय ते 17 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि आता 12 चेंडू मध्ये 25 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 25 धावसंख्येची गरज. मी सुरुवातीलाच उल्लेख केलाय की जसा मिडफील्डचा चौकार आला ना मोमेंटम मात्र शिफ्ट झालं. धावा येऊ लागल्या आणि त्या मोमेंटमला कॅरी ऑन करत असताना कॅरी फॉरवर्ड करत असताना षटकार मारलाय तो गणेगाव टीमच्या फलंदाज
किशोरकडे ती कॅपॅबिलिटी आहे मोठे फटके मारण्याची, कारण तो सलामीला दाखल झालाय. 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 25 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय रुपेश भोईर. रुपेश भोईर आलाय शीर्षे कडून. फिल्डिंगची सजावट मंगेश करत असताना स्वीपर कव्हरच्या दिशेने एक लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. हाफ ट्रॅकर ऑन साइडला उडवलाय, मिड विकेटला फिल्डर आणि इथे घेतली झेल. फलंदाज होते बाद. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे तो विराजने, आणि एलिव्हेशन त्याला मिळालं नाही. लांब फटका की त्याला लांब लचक षटकार मारायचा होता, प्रॉपर टायमिंग होता, परंतु एलिव्हेशन मिळालं नाही. सरळ सोप्पा झेल मिड विकेटला गेला आणि झेल देखील टिपण्यात आला. दुसरा धक्का लागला तो, तिसरा धक्का लागलाय तो गणेगाव टीमला आणि आता 5व्या क्रमांकावरती जातोय गुरुनाथ. 11 चेंडू 25 ची गरज. एखादा मोठा फटका मॅच मध्ये पुनश्च वापसीचे दरवाजे खुले होतील. उर्फिश बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. बॅट इतक्या भन्नाट वेगाने, बॅट स्पीड जर बघितला ना तर हा जर प्रॉपर कनेक्ट झाला असता तर सीमारेषेच्या बाहेरच गेला असता. मिस टायमिंग आहे. गुरुनाथ स्ट्रायकर एंडला आलाय. 10 चेंडू आणि 25 ची गरज. फुलटॉस बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने, फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होती डीप मध्ये. एकच धाव इथून मिळेल. समीकरण आता बदलतंय. शेवटचे 9 चेंडू आणि 24 ची गरज. एक धाव कंप्लीट आणि एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय. 19 धावा धावफलकावरती. शेवटचे 8 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. हाफ ट्रॅकर बॉल लाईन चेक केली जाईल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय, दंडित केलाय. जेपी पॅनलचे सगळे पंच आपण बघतोय. खरं तर मागच्या 4-5 वर्षामध्ये जर आपण बघितलं सर्वत्र जेपी पॅनल, जेपी पॅनल, जेपी पॅनल आणि त्यांचे सहकारी मित्र संदीपजी गायकवाड कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणखी एक चांगला बॉल, भन्नाट वेगाने बॉलिंग होतीये. कमबॅक मात्र सुरू केलंय, कारण जसा चौकार षटकार आला ना, कमबॅक झालं होतं गणेगाव टीमचं, परंतु त्यानंतर पुनश्च मॅच मध्ये वापसी केली आहे ते ढोके टीमने. 7 चेंडू आणि 22 ची गरज. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेने, फिल्डर त्या ठिकाणी आहे. एकच धाव इथून मिळेल. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. षटक क्रमांक 3 देखील इथून संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय ते 22 धावा धावफलकावरती. 42चं टार्गेट, 6 चेंडू आणि गरज आहे ती 20 धावसंख्येची.
विखेवाडी आणि कोल्हारे टॉस जिंकलाय. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने आणि चांगली फिल्डिंग होते, चांगली फिल्डिंग केली जाते. असं वाटलं सगळ्यांनाच की चौकार जातोय की काय, परंतु मिळतील या चेंडूवरती धावा 2. 5 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि विजयासाठी 18 धावसंख्येची गरज. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. ते प्रयत्न करावे लागतील, कारण आपण नेहमी म्हणतो ना की प्रयत्नशील परमेश्वर, प्रयत्न केले तर परमेश्वर देखील भेटू शकतो, परंतु इथे सामना जिंकायचा आहे. पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आहे. एकच धाव मिळते. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि आता परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. तीन चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. 2 मोठे फटके यायलाच पाहिजेत. गणेगाव टीम विचार करत असेल, त्यांचे सपोर्टर्स विचार करत असतील की जी सुरुवात आमची झाली. फटका चांगला आहे मिड विकेटला आणि हा चौकार आलाय. संजीवनी देणारा चौकार येतोय. आता 2 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. धावसंख्येची गरज. कोण जिंकेल, कारण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत विजयाचं प्रेडिक्ट करणं फार कठीण असतं. इथे कोण जिंकेल. एका बाजूला लांब लचक प्रवास करून आलेला ठाणे जिल्ह्यातून ढोके की कर्जत तालुक्यातला गणेगाव. 2 चेंडू 11. एक चौकार जरूर आलाय. अजूनही 2 मोठे फटके येणं अपेक्षित आहे. कंपल्सरी चेसिंग. ओव्हरपिच बॉल, चांगला फटका लॉंग ऑफला आणि आहे फिल्डर त्या ठिकाणी घेतली झेल आणि मॅच मात्र आता झुकली आहे ते ढोके टीमच्या बाजूने. जातोय सूरज आणि 1 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये जरूर औपचारिकता असेल, परंतु एखादा खराब चेंडू त्याच्यावरती मोठा फटका आला तर आणखी मजा येईल, कारण आम्ही न्यूट्रल आहोत. आम्हाला सामना चुरशीचा होणं हेच गरजेचं आहे. 1 चेंडू 11. चेंज ऑफ पेस, चांगला बॉल आणि ते मॅच जिंकली आहे ढोके टीमने. हार्दिक असं अभिनंदन आपण त्यांचं करूया. आणि हार्ड लक असेल गणेगाव टीम, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने या स्पर्धेच्या वतीने तुमचं आभार इथे व्यक्त करतोय. आणि पुढील सामन्यांसाठी पुढील स्पर्धेसाठी आपण त्यांना देऊया.